जगाचं अधिष्ठान. सर्व जग अधिष्ठान शोधत आहे, पण ते सापडणं कठीण आहे. प्रतिष्ठित आत्मा हेच या जगातलं मोठ्यात मोठं अधिष्ठान आहे. आज जगाचं खरं अधिष्ठान नॅचरली सहजगत्या ज्ञानी पुरुषांच्या मुळे बाहेर पडलेलं आहे. प्रतिष्ठित आत्मा म्हणजे मागील आयुष्यात जे जे कर्म केले, जी जी प्रतिष्ठा केली, त्यामुळे प्रतिष्ठित आत्म्याचे बंधन झाले. अच्छा, प्रतिष्ठा कशा रीतीने केली? मी चंदूबाई, हा माझा देह, हे माझे मन, जे जे काही झाले ते मी केले, ही प्रतिष्ठा झाली. त्यानंतर प्रतिष्ठित आत्मा होऊन या जन्मात मग परत देहामध्ये येतो. दुसऱ्या शब्दात तो आरोपित आत्मा म्हटला जातो. तो सर्व आरोप करतो. प्रतिष्ठित आत्मा केव्हा म्हणतात? जेव्हा अहंकार मी आणि ममता माझे हे एकत्र केले जाते, तेव्हा मी नाही आणि माझे नाही हे निर्विकारी आहे. हा मी आहे, हे माझे आहे, हा विकारी संबंध आहे. विकारी संबंध हा प्रतिष्ठित आत्म्याचा आहे. शुद्धात्मा तर निर्विकारी आहे. आणि प्रतिष्ठित आत्माच हे सर्व करत आहे. शुद्धात्मा काहीही करत नाही. हालचाल करणे हे सर्व अनात्म्याचे गुणधर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. आत्मा रात्रीसुद्धा झोपत नाही आणि दिवसासुद्धा झोपत नाही. अनात्म्याचा भाग झोपतो. जो क्रिया करतो तोच झोपतो. कारण जो क्रिया करतो त्याला विश्रांतीची आवश्यकता असते ना. शुद्धात्मा तर क्रियाच करत नाही, तेव्हा त्याला विश्रांतीची जरूर आहे का? ज्याला विश्रांतीमध्ये आवड आहे तो कोण? तो प्रतिष्ठित आत्मा. आणि प्रतिष्ठित आत्म्यास झोप चांगली आली की वाईट आली ते कोणी ओळखले? त्याच्या क्रिया कोणी ओळखल्या? शुद्धात्म्याने ओळखले. शुद्धात्मा प्रतिष्ठित आत्म्याच्या कोणत्याही क्रियेमध्ये हात घालतच नाही. फक्त बघतो, जाणतो, बघतो, जाणतो. ढवळाढवळ करणं हा प्रतिष्ठित आत्म्याचा धर्म आहे. शुद्धात्मा हा स्वपर प्रकाशक आहे, परंतु प्रतिष्ठित आत्मा हा परप्रकाशक आहे. शुद्धात्मा प्रतिष्ठित आत्म्यासुद्धा बघतो आणि जाणतो. म्हणून प्रतिष्ठित आत्मा हे ज्ञेय आहे. आणि शुद्धात्मा व प्रतिष्ठित आत्मा यांचा संबंध ज्ञाता आणि ज्ञेय यांचा आहे. आता प्रतिष्ठित आत्म्याला जर जाळले तर भयंकर पाप लागेल. कशामुळं? कारण तो मानलेला आहे, आरोपित आहे. आता कुठली एक वस्तू आहे, समजा टीपॉय आहे, हे टीपॉय जळलं तर पाप लागणार नाही. पण कोणाचा आरोप असला की हे टीपॉय माझं आहे, आता ते जाळलं तर भयंकर पाप लागेल. शुद्धात्मा ज्ञाता द्रष्टाच आहे, पण प्रतिष्ठित आत्म्यानं ही सर्व गडबड करून ठेवली. म्हणून प्रत्येकाला आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्यास आवडतं, नाही तर आवडलं नसतं. हे सर्व रेखाटणं प्रतिष्ठित आत्म्याचेच आहे. प्रतिष्ठित आत्मा जोपर्यंत मी करतो असं समजतो, ती प्रतिष्ठा केली. प्रत्येक मनुष्य स्वतःचा पुढील अवतार या प्रकारे स्वतःच घडवतो. जशी प्रतिष्ठा करणार तसं पुढे होणार. सत्याच्या शोधामध्ये दादाश्री म्हणतात, हे सर्व जग भटकत आहे. जो परमेश्वर स्वतःमध्ये प्रकाशित होत आहे ते सत्य आहे. पण जगामध्ये आत्मा सापडला असेल असा कोणीही नाही. आणि ज्याला जे सापडलं तो सापेक्ष आत्मा आहे. अंतःकरणाचा जो मालक आहे ना, तो आहे प्रतिष्ठित आत्मा. पण तो त्याच्यापासून निराळा आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांपासून तो निराळा आहे. प्रतिष्ठित आत्मा सांगतो की हे करावयाचे नाही, तर मग ते होणार नाही. आता या दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करतात. ती बरीच वर्ष फळ देते ना. प्रतिष्ठेची केवढी मोठी शक्ती आहे. अरे लोखंडाला सुद्धा हवेमध्ये उडवते.
या जगामध्ये शास्त्रज्ञांची सर्व शोधाशोध चालू आहे, सर्व प्रतिष्ठित आत्म्याची एवढी मोठी शक्ती आहे, तर मग शुद्धात्माच्या अनंत शक्तीची कशी तऱ्हेने वर्णन करावे? त्याच्यामध्ये तर अनंत शक्ती आहे. आत्म्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की या भिंतीमध्ये जर प्रतिष्ठा केली तर ती भिंतसुद्धा बोलावयास लागेल.